बेलापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांनी त्यांचा वचननामा काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता। या वचननाम्यात त्यांनी केलेली कामं तसंच निवडणूक जिंकल्यावर करण्यात येणाऱ्या कामांची माहिती देण्यात आली होती। मात्र यातील माहिती ही खोटी असल्याचं महाराष्ट्र फकीरा पॅन्थरचे अध्यक्ष ॲडव्होकेट गुरु सूर्यवंशी यांनी म्हटलंय। 1 सप्टेंबर 2024 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फकीरा पॅन्थरच्या वतीने लोकांना अन्नधान्याचं किट वाटप करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला सर्वच पक्षातील नेते हे उपस्थित होते। यात विजय नाहटा देखील पाहुणे म्हणून उपस्थित होते। मात्र नाहटा यांच्या वचननाम्यात हा कार्यक्रम विजय नाहटा फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आल्याचं म्हटलंय। त्यामुळे त्यांनी त्वरित हा फोटो हटवत फकीरा पॅन्थरची माफी मागावी अशी मागणी यावेळी सूर्यवंशी यांनी केली आहे। दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी आम्ही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने फकीरा पॅन्थर या आमच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन केले होतं आणि या कार्यक्रमामध्ये एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही अपंग व्यक्तींना अन्नधान्य वाटप केलं होतं। हा कार्यक्रम पूर्णपणे सामाजिक होता, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा होता, कार्यक्रम सांस्कृतिक होता। या कार्यक्रमाला आम्ही सर्व क्षेत्रातील राजकीय लोकांना, सर्व पक्षीय राजकीय लोकांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता त्यांना पाहुणे म्हणून बोलवलं होतं। परंतु आमच्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षाची लोक आली, त्यामध्ये विजयजी नाहटा जे आत्ताचे विधानसभेचे बेलापूर मतदारसंघाचे उमेदवार आहेत हे देखील आले होते आणि त्यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये येऊन आमची स्तुती केली। कार्यक्रमाचा आयोजन नियोजन याबद्दल देखील त्यांनी स्तुती केली आणि हे करत असताना त्यांनी आमच्याबरोबर काही पिक्स काढले आणि त्या पिक्सपैकी एक पिक्स आज त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये, त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांचा उपक्रम म्हणून इन्क्लूड करण्यात आलेला आहे। तो उपक्रम पूर्णपणे फकीरा पॅन्थरच्या माध्यमातून केला होता। फकीरा पॅन्थरच्या माध्यमातून फकीरा पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी केलेला होता। त्यामध्ये विजय नाहटा हे केवळ एक पाहुणे होते। फकीरा पॅन्थरच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेल्या अन्नधान्याला विजयजी नाहटा सांगतात की त्यांच्या विजय नाहटा फाउंडेशन तर्फे अन्नधान्य वाटप करण्यात आलेलं आहे आणि ते दिवाळीत करण्यात आलेलं आहे असं त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं आहे, असं त्यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे। परंतु हा उपक्रम पूर्णपणे फकीरा पॅन्थरनी राबवलेला होता। म्हणजे एक प्रकारे विजयजी नाहटा साहेब नवी मुंबईतील लोकांची दिशाभूल करत आहेत। दुसऱ्यांनी केलेल्या उपक्रमांना स्वतःचा उपक्रम म्हणून सरळ सरळ फोटोच्या सहित रायटिंग मध्ये त्या ठिकाणी सांगतायत की तो उपक्रम मी केला, म्हणजे आयत्या बिळावर नागोबा अशा पद्धतीचा हा प्रकार आहे। म्हणजे दुसऱ्यांनी केलेले उपक्रम आपण म्हणून सांगायचे आणि नवी मुंबईतील लोकांची दिशाभूल करण्याचं हे चुकीचं प्रकरण आहे। आदरणीय विजयजी नाहटा साहेब एक सुशिक्षित, एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी नवी मुंबईमध्ये स्वतःला रिप्रेझेंट करत असताना त्यांचा वचननामा हाच मुळात दिशाभूल करणारा आहे आणि चुकीचा आहे। या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक फोटोवर या ठिकाणी ऑब्जेक्शन क्रिएट होऊ शकतं जर अशा पद्धतीने जर माझ्या कार्यक्रमातले फोटो हे स्वतःचा कार्यक्रम म्हणून जर दाखवत असतील तर यांचा वचननामा किती खरा असू शकतो याबद्दल साशंकता निर्माण होते। मी आदरणीय विजय नाहटे साहेबांना शो कॉज नोटीस पाठवणार आहे। त्यांना मी विचारणार आहे की साहेब, तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून आलात आणि आमचाच कार्यक्रम त्या ठिकाणी हायजॅक चोरून नेण्याचा प्रयत्न आणि त्या कार्यक्रमाला माझा उपक्रम म्हणून दाखवण्याचा तुम्ही जो प्रयत्न केलेला आहे हा केविलवाणा प्रयत्न आहे। याबद्दल मी निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करणार आहे की हे नवी मुंबईतील जनतेची दिशाभूल करत आहेत। नवी मुंबईमध्ये आपण पाहुणे म्हणून आला होतात आणि आज नवी मुंबईवर दावा करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून चाललेला आहे, हे चुकीचं आहे। याबद्दल यांनी फकीरा पॅन्थरच्या सर्व टीमची जाहीर माफी मागावी याकरिता मी आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे।